कालच्या 3 तारखेला अध्यादेश काढण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने CCMP धारक होमिओपॅथिक डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन द्यावे आणि 2 दिवसापूर्वी MMCमध्ये रजिस्ट्रेशन प्राप्त झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हा प्रवास फार बिकट होता। 2014 साली तत्कालीन जे काही 2007 पासून हा आमचा प्रवास सुरू झाला। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फार तीव्र इच्छेतून राजेश टोपे यांच्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली रजनीताई इंदुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी CCMP हा कोर्स तयार करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या। गावित साहेब 2014ला ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यावेळेस आमच्या सर्व कॉलेज आणि प्रॅक्टिशनर्स अशा दोन्हीही संघटना एकत्र येऊन कृती समिती या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यामध्ये विशेष करून बाहुबली शहा सर असतील, रजनीताई इंदुलकर असतील, देसाडा सर असतील, बसमे सर असतील, शिंदे सर असतील, पवार सर असतील, राजनीकर सर असतील, वळसे सर असतील, असं सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली एक मोठं आंदोलन नागपूरमध्ये झालं। त्या आंदोलनानंतर आम्हाला एक CCMP कोर्स देण्यात आला आणि तो कोर्स एवढा चांगला, अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर करण्यात आला होता। त्या कोर्सच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाहेर पडतात। तो कोर्स सर्वात महत्त्वाचं सर्व वैद्यकीय महाविद्यालयात घेतला जातो। सर्व त्याला जे काही शिकवणारी मंडळी आहे ती MBBSच्या विद्यार्थ्यांना जसं फार्मॅक्स शिकवलं जातं तसंच फार्मॅक्स शिकवलं जातं। IMAची मंडळी त्याच्याविरुद्ध कोर्टात देखील गेली होती। 3 वेळेस त्यांनी कोर्टाकडनं त्या कोर्सला स्टे मागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोर्टाने सर्व गोष्टी निष्पक्षपाती बघितल्या आणि त्या स्टेला नकार दिला। आजही ती जी काही केस चालू आहे आणि तिचा येणाऱ्या थोड्याच दिवसात 14 तारखेला जजमेंट पण आहे, हेअरिंग आहे त्याच्यावरती। आणि तत्पूर्वी गव्हर्नमेंटने सर्व न्याय व विधी खात्याने, वैद्यकीय शिक्षण खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास करून MMCमध्ये डॉक्टरांना जे काही रजिस्ट्रेशन आहे ते दिलं आहे। आणि हे रजिस्ट्रेशन देत असताना खऱ्या अर्थाने तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा कोर्स आज उदयाला आला आणि तो कोर्स येऊन आज आम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं आहे। दुर्दैव की आज या आनंद उत्सव साजरा करताना अजितदादा आमच्यातही आहे, परंतु त्यांच्यानंतरही माननीय देवेंद्र फडणवीस सर, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि अतिशय चांगल्या ज्या काही ग्रामीण आणि शहरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारा असा मोठा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे विशेष असे आभार मानतो। आणि या सर्व गोष्टींमध्ये बाहुबली शहा सर, रजनीताई इंदुलकर असतील आणि मागच्या काळामध्ये आमचे जे काही इंटग्रेटेड असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये अवचार सर असतील, योगेश भालेराव असतील, अमोल सर असतील आणि अशा सर्वच लोकांनी, राजनीकर असतील, देसाडा मॅडम असतील, यांनी सर्वांनी यामध्ये फॉलोअप घेतला आणि आज आम्हाला हा एक सुवर्ण ऐतिहासिक दिवस बघायला मिळतोय। धन्यवाद।